नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WTOच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण WTOचं बेसिक पाहितलं, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहितली. आता आज आपण WTOच्या अंतर्गत असणारे जे सर्व महत्त्वाचे करार आहेत, हे सर्व करार आपण एक एक करून शिकणार आहोत आणि प्रत्येक करार मी सेपरेटली टाकणार आहे. तर आज आपण शिकणार आहोत सगळ्यात पहिला महत्त्वाचा करार, तो आहे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर, कृषीविषयक करार. बेसिकली काय आहे, तर मी WTOचं बॅकग्राऊंड शिकवत असताना आणि इतिहास शिकवत असताना तुम्हाला हे पण सांगितलं होतं की WTO हा मुक्त व्यापार व्यवस्था स्थापन करण्यासाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. त्याचं म्हणणं काय आहे की जगभरामध्ये काय असावं, एक मुक्त व्यापार व्यवस्था असावी, हे त्यांचं महत्त्वाचं टार्गेट आहे. मात्र हा मुक्त व्यापार व्यवस्था क्रिएट करत असताना या ठिकाणी मुद्दा काय आहे, तर मुद्दा आहे गरीब देश आणि श्रीमंत देश यांच्यामध्ये असणारी दरी किंवा गरीब देश आणि श्रीमंत देश यांच्यामध्ये असणारं भांडण. गरीब देशांचं म्हणणं आहे जागतिक व्यापार संघटना स्थापन होत असताना आम्हाला चांगलं मत मिळालं नाही, आम्हाला चांगली मदत मिळाली नाही किंवा आमच्या सोयीनं गोष्टी झाल्या नाही, त्यामुळे आमचा WTOवरती नाराजी आहे. आणि WTOच्या मंत्रिस्तरीय परिषदांमध्ये सुद्धा आपण पाहिजे की खूप मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली, प्रोटेस्ट झाले, मोर्चे झाले, हे सगळं आपण पाहितलेलं आहे. तर थोडक्यात काय आहे की मग ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरमध्ये नेमकी अडचण काय आहे आणि या मागचं बॅकग्राऊंड काय आहे आणि इथं नेमका वाद काय आहे हा आपण समजून घ्या. आपण एक एक करार, WTOच्या अंतर्गत जेवढे सर्व करार आहेत ते सर्व करार आपण एक एक करून समजून घेणार आहोत. थोडं सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे, छोट्या छोट्या लेक्चरची ही सिरीज आहे. उद्देश हा आहे की तुम्हाला WTO खूप चांगलं कळावं, राईट. तर पहा, सगळ्यात पहिला आहे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर. तर ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरची अगोदर मी तुम्हाला थीम सांगतो. थीम काय आहे, तर ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत या कराराचं म्हणणं आहे की सर्व सदस्य राष्ट्रांनी, WTOच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या देशामध्ये शेतीसाठी जे सर्व सबसिडीज दिल्या जातात, जसं की भारतामध्ये फर्टिलायझरसाठी सबसिडी आहे, पंजाब हरियाणामध्ये शेतामध्ये पाणी पंप करण्यासाठी जो डिझेल लागतं त्या डिझेलसाठी सबसिडी आहे, कोल्ड स्टोरेजची सबसिडी आहे, ट्रान्सपोर्टेशनमध्ये सबसिडी आहे किंवा या सगळ्या सबसिडीज आहेत. तर WTOच्या अंतर्गत जे श्रीमंत सदस्य राष्ट्र आहेत यांचं म्हणणं आहे की तुम्ही या ॲग्रिकल्चरसाठी दिल्या जाणाऱ्या ज्या सबसिडीज आहेत त्या सबसिडीज कमी कराव्या. आणि गरीब देशांचं म्हणणं आहे की आमची जी पूर्ण अर्थव्यवस्था आहे, आमची अर्थव्यवस्थाच शेतीवर अवलंबून आहे आणि मग जर आम्ही शेतीवर दिलं जाणारं सबसिडी कमी केली तर मग आमच्या लोकांनी जायचं कुठं, आमच्या लोकांनी जगायचं काय, आमच्या लोकांनी खायचं काय. तर यामुळं या ठिकाणी श्रीमंत देश आणि गरीब देश हे दोन्ही देश एकमेकांच्या समोरासमोर उभे राहिलेले आहेत. श्रीमंत देशांचं म्हणणं आहे तुम्ही सबसिडी कमी करा, गरीब देशांचं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा सबसिडी कमी करा, बरोबर आहे. तर यामध्ये दोन्ही देशांचं एकमत हे आहे की दोघांनी सबसिडी कमी करायला हव्या. मात्र या कमी करत असताना एक महत्त्वाचा नियम काय ठरलेला आहे, तर श्रीमंत देशांनी जी सबसिडीची अमाऊंट कमी करणार आहेत ही जास्त अमाऊंट कमी करावी गरीब देशांपेक्षा. गरीब देशांनी सुद्धा शेतीवर दिल्या जाणाऱ्या सबसिडीज कमी कराव्या. मात्र या सबसिडीज कमी करत असताना गरीब देशांनी कमी सबसिडी कमी करावी. म्हणजे जर समजा गरीब देश आतापर्यंत 1000 रुपये सबसिडी देत होते तर त्यांनी 200 रुपये कमी करून 800 रुपये सबसिडी द्यावी. मात्र जर श्रीमंत देश आतापर्यंत 1000 रुपये सबसिडी देत होते तर श्रीमंत देशांनी 1000 रुपये सबसिडी न देता फक्त 200 रुपये सबसिडी द्यावी. गरीब देशांनी 800 रुपये द्यावी, श्रीमंत देशांनी फक्त 200 रुपये द्यावी. आता यावर मात्र त्यांचं एकमत होत नाहीये की कुणी नेमकी सबसिडी किती कमी करायची. आणि यामुळं ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचं इम्प्लिमेंटेशन आहे ते इम्प्लिमेंटेशन चालू आहे. यातल्या सगळ्याच मुद्द्यांचा अंमलबजावणी झालेली नाही आहे. मात्र ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या ठिकाणी गरीब देशांना चांगली वागणूक मिळावी अशी गरीब देशांची अपेक्षा आहे. आणि जर त्यांना चांगली वागणूक मिळत नसेल तर WTOचा जो अस्तित्व आहे त्या अस्तित्वावर आणि त्याच्या खूप महत्त्वाच्या बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं ही ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर महत्त्वाची आहे. आता इथं काय लक्षात ठेवायचं आहे, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचे 3 सगळ्यात महत्त्वाचे पिलर्स आहेत. ते 3 पिलर्स तुम्हाला सांगतो, एक एक सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिला आहे डोमेस्टिक सपोर्ट, दुसरा आहे तो आहे निर्यात अनुदान आणि तिसरा आहे मार्केट ॲक्सेस. इथं दिलेलं पहा, मी तुम्हाला परत इथं लिहून दाखवतो. ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचे 3 महत्त्वाचे पिलर्स आहेत. सगळ्यात पहिला आहे डोमेस्टिक सपोर्ट. डोमेस्टिक सपोर्ट म्हणजे तुमच्या सरकारकडनं शेतकऱ्यांना आणि शेतीशी संबंधित व्यापाराला जे सगळं अनुदान दिलं जातं, ज्या सबसिडीज दिल्या जातात त्याला डोमेस्टिक सपोर्ट असं म्हणलं जातं. त्यानंतर दुसरं आहे निर्यातीसाठी दिलं जाणारं अनुदान, निर्यात अनुदान. आणि तिसरा आहे मार्केट ॲक्सेस. मार्केट ॲक्सेस म्हणजे काय, बाजारामध्ये असणारा शिरकाव किंवा बाजारामध्ये असणारी परवानगी, बाजारात मिळणारी परवानगी. हे काय आपण शिकूया नेमकं. फक्त लक्षात ठेवा, आतापर्यंत जे काय प्रश्न आलेत, सोपे प्रश्न आलेत,
पण माझं म्हणणं आहे की भविष्यात काय प्रश्न येऊ शकतात या अनुषंगाने आपण थोडंसं डिटेल्ड, थोडं डिफिकल्टी लेवलचं प्रिपरेशन करूया. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचे 3 सर्वात महत्त्वाचे पिलर्स आहेत. सर्वात पहिला आहे डोमेस्टिक सपोर्ट, म्हणजे तुमचं सरकार तुम्हाला डोमेस्टिक लेवलला उत्पादन करताना ज्या सर्व सबसिडीज दिल्या जातात त्या सबसिडीजला आपण काय म्हणतो, डोमेस्टिक सपोर्ट असं म्हणतो. दुसरं आहे निर्यात अनुदान. शेतमालाची परकीय व्यापारामध्ये निर्यात करत असताना, बाहेरच्या देशामध्ये निर्यात करत असताना या निर्यातीवर जे अनुदान दिलं जातं त्याला निर्यात अनुदान असं म्हणलं जातं. आणि तिसरं आहे मार्केट ॲक्सेस, शेतमालाला ॲक्सेस देणं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तीनही गोष्टींच्या मी तुम्हाला थीम समजावून सांगेल. जे मी समजावून सांगतो हे शक्यतोवर पुस्तकामध्ये कुठेही वाचण्यासाठी मिळणार नाही आहे. जो ॲनालिसिस मी सांगतोय हा सुद्धा कुठेही अवेलेबल असणार नाही आहे. त्यामुळे जे सांगतोय चांगलं समजून घ्या. एकदा तुम्हाला थीम क्लिअर झाली की त्यानंतर तुम्ही कोणतंही पुस्तक समोर आलं तर त्यातले कन्सेप्ट खूप सहज क्लिअर होतील. चला आपण आता पाहूया हे तीनही सपोर्ट. लक्षात ठेवा, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर, कृषी विषयक कराराचे हे 3 सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. आपण हे पाहूया एक एक सगळे. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं विकसनशील देशांचा विरोध आहे, विकसित देशांचा सुद्धा विरोध आहे. आणि 3 महत्त्वाचे आधारस्तंभ, त्यातलं सगळ्यात पहिला आहे डोमेस्टिक सपोर्ट किंवा देशांतर्गत मदत. देशांतर्गत मदत म्हणजे थोडक्यात काय, देशाच्या अंतर्गत सरकारने दिलं जाणारं जे अनुदान आहे, जे सबसिडी आहे त्याला आपण काय म्हणतो, देशांतर्गत मदत असं म्हणतो. बरोबर आहे. पहा आता देशांतर्गत मदतीमध्ये 3 प्रकारचं अनुदान आहे. 3 प्रकारचं अनुदान. याचं जो कलर आहे हा कलर आपल्या सिग्नलचे कलर आहे त्यावरनं घेतलेला आहे. सगळ्यात पहिला आहे ग्रीन बॉक्स सबसिडी म्हणजे हिरवी पेटी. दुसरा आपण शिकणार जे आहे ब्लू बॉक्स सबसिडी म्हणजे निळी पेटी. आणि तिसरा आहे अंबर बॉक्स सबसिडी म्हणजे नारंगी कलरची पेटी. नारंगी कलरची पेटी. 3 महत्त्वाच्या प्रकारच्या सबसिडीज आहेत. ग्रीन बॉक्स, ब्ल्यू बॉक्स, अंबर बॉक्स. हिरवी पेटी, निळी पेटी आणि नारंगी कलरची पेटी या 3 प्रकारचे अनुदान या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत दिले जातात. आता यामध्ये एक महत्त्वाचा शब्द पुन्हा पुन्हा येणार आहे. तो शब्द मी अगोदर तुम्हाला समजावून सांगतो आणि त्यानंतर तो पुढे येईल. त्याला आपण काय म्हणायचं, त्या शब्दाचं नाव आहे ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज किंवा व्यापाराला हानिकारक अनुदाने. काय, व्यापाराला हानिकारक अनुदाने म्हणजे परकीय व्यापाराला हानी पोहोचवणारे अनुदान. आता पहा, परकीय व्यापाराला हानी पोहोचवणारे अनुदान म्हणजे काय, तर थोडक्यात एक समजा इमॅजिन करा, या बाजूला भारत आहे आणि या बाजूला अमेरिका आहे. बरोबर आहे. आता अमेरिकेला त्यांच्या देशामध्ये उत्पन्न होणारी एखादी शेतीची वस्तू भारतामध्ये निर्यात करायची. अमेरिकेला त्यांच्या देशामध्ये उत्पन्न होणारी एखादी वस्तू भारतामध्ये निर्यात करायची. समजा अमेरिकेला काय करायचं आहे, एक पोतं तांदूळ, एक इमॅजिन काय करायचं, भारतामध्ये निर्यात करायचा आहे. आता जेव्हा अमेरिकेतला तांदूळ भारतात येतो त्यावेळेस काय असतो, हा तांदूळ उच्च क्वालिटीचा असू शकतो, पॅकेजिंग चांगली असू शकते, त्यांच्याकडे खूप सगळं तंत्रज्ञान आहे. तेव्हा त्या तांदळात एक प्रकारचा ॲरोमा, एक कलर देऊ शकतात, खूप सगळ्या गोष्टी करू शकतात आणि फ्रेश तांदूळ तुमच्याकडे आणू शकतात. मग या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी हा एक कंझ्युमर आहे. या कंझ्युमरला 2 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे अमेरिकेचा तांदूळ घ्यायचा की दुसरा ऑप्शन आहे भारताचा तांदूळ विकत घ्यायचा. आता बघा इथं फरक काय आहे, जर समजा अमेरिकेने आणि भारताने दोघांनी हा तांदूळ मार्केट रेटने विकण्यासाठी आणला तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रिलेटिव्हली खूप कमी, त्या तांदळाचा खर्च रिलेटिव्हली खूप कमी असेल. खूप कमी का असेल, सिंपल एक्झाम्पल घ्या. समजा या तांदळाच्या पोत्याची किंमत जर 4000 असेल, बरोबर आहे, समजा 4000, तर या तांदळाच्या पोत्याची किंमत असेल लेट अस से 8000. किती असेल, 8000. बघा आता तुम्ही काय विचार करता, 40 रुपये किलोने कोणता तांदूळ मिळतोय, भारताचा तांदूळ मिळतोय आणि 80 रुपये किलोनं कोणता मिळतोय, अमेरिकेचा मिळतोय, इम्पोर्टेड तांदूळ मिळतोय. मला सांगा तुम्ही 40चा घ्याल का 80चा घ्याल? ऑब्व्हियसली तुम्ही 80चा घ्याल का, कारण तुम्हाला इम्पोर्टेड तांदूळ 80 रुपयात मिळतोय. सो हे खूप ऑब्व्हियस आहे की तुम्ही काय कराल, इम्पोर्टेड तांदूळ विकत घ्याल. बरोबर आहे. आता ह्या दोन्हीचा खर्च सेम का आहे, तर इथं लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये ज्या स्केलवर शेती केली जाते त्या स्केलमुळे इकॉनॉमीज ऑफ स्केल नावाचा एक प्रकार आहे. इकॉनॉमीज ऑफ स्केल शब्द लक्षात ठेवा. इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे काय, जेव्हा
एखादी वस्तू खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं तेव्हा त्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासाठी लागणारं लेबर, त्यासाठी लागणारं ट्रान्सपोर्टेशन, त्यासाठी लागणारे जे लॉजिस्टिक्स आहेत याचा खर्च ऑटोमॅटिकली कमी होतो आणि कमी वस्तू बनवणं आणि खूप जास्त वस्तू बनवणं या दोघांमध्ये जर फरक केला तर जास्त वस्तूंचा उत्पादन खर्च कमी असतो आणि ती वस्तू स्वस्त होते. तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही काय करा, आपल्या जीसी लिऑंगमध्ये शेवटी ज्या अमेरिकन आणि रशियन सॉइल्स आहेत, माती आहे, याचं चित्र दाखवलंय. त्यामध्ये एक फोटो आहे. त्या फोटोमध्ये रशिया किंवा अमेरिका मला आठवत नाही, प्रेरिस किंवा कुठंतरी त्या ठिकाणी एवढं मोठं गव्हाचं शेत आहे. गव्हाच्या शेताची साईज समजा एवढी मोठी आहे आणि या गव्हाच्या शेतामधनं एकदम खूप बारीक, आता हे सुद्धा थोडं मोठं झालं, या साईजची रेल्वे जाते. म्हणजे तुम्हाला रेल्वे ओळखू सुद्धा येणार नाही एवढं मोठं गव्हाचं शेत आहे. सलग एवढं मोठं. म्हणजे आलं लक्षात? म्हणजे विचार करा, रेल्वेची ही साईज आणि याच्यापेक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेती केली जात असेल तर विचार करा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काहीच येणार नाहीये. का? कारण सगळ्यात मेन गोष्ट, ॲट वन टाइम तुम्ही खूप मोठ्या टेक्नॉलॉजी वापरून ऑटोमॅटिकली तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करू शकता. आलं लक्षात? तर यामुळे काय होतं, जेव्हा अमेरिकन तांदूळ आणि भारतीय तांदूळ मार्केटमध्ये येतो त्यावेळेस काय होतं, ऑटोमॅटिकली खूप मोठा फरक नसतो आणि मग आपण तो इम्पोर्टेड तांदूळ घेण्याकडे आपला जास्त कल असतो. मात्र अशावेळी काय होतं, अशावेळी जर समजा सरकारनं शेतकऱ्याला अनुदान दिलं, सबसिडी दिली, समजा सरकारनं शेतकऱ्यांना काय केलं, खत स्वस्त दिलं. तुम्ही विचार करणार, जर समजा तुम्हाला मिळणारं खत स्वस्त झालं तर तुमचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. मग जर उत्पादन खर्च कमी झाला तर तुम्ही हा तांदूळ 40 रुपये किलोने विकाल का 20 रुपये किलोनं? 20 रुपये किलोनं. म्हणजे हे तांदळाचं पोतं कितीला असेल? हे तांदळाचं पोतं 2000 रुपये पर क्विंटल असेल. म्हणजे जर समजा तुम्हाला भारतीय तांदूळ 2000 मिळतोय आणि अमेरिकन तांदूळ 8000 मिळतोय तर आता कोणता विकत घ्याल? भारतीय घ्याल. कारण 4 पट खर्च होतोय ना. मगाशी काय होता, दुप्पट होता, आता किती झालाय? 4 पट खर्च झालाय. मग तुम्ही काय विचार कराल, 8000 मध्ये मला 4 वर्षांचा तांदूळ पुरतो, मी उरलेले 6000 रुपये काय करेल, दुसरीकडे कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी चांगलं अन्नधान्य विकत घेईल. आता मला सांगा, या ठिकाणी भारताने अमेरिकेच्या तांदळावर टॅक्सेस जास्त लावले का? नाही. कोणतं बंधन टाकलं का? नाही. फक्त भारतानं काय केलं, भारतानं स्वतःच्या तांदळाच्या उत्पादनावर अनुदान दिलं आणि हा अनुदान दिल्यामुळे भारतीय तांदळाची विक्री वाढली आणि अमेरिकन तांदळाची विक्री कमी झाली. नाही, मला सांगा, या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्यामधला जो परकीय व्यापार आहे, हा परकीय व्यापार त्यामध्ये अमेरिकेला नुकसान झालं की नाही, हानी झाली का नाही, किंवा हा परकीय व्यापाराचा जो फ्लो आहे हा थोडाफार डिस्टॉर्ट झाला की नाही, याला म्हणायचं ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज. याला म्हणायचं ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज. म्हणजे असे अनुदानं ज्या अनुदानांमुळं परकीय व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं, परकीय व्यापारामध्ये हानी होऊ शकते, त्या सर्व अनुदानांना आपण काय म्हणतो, ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज. तर या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत हे सर्व जे ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज आहेत, या सर्व ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीजवर बंधनं आहेत. लक्षात ठेवा, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीजवर बंधनं आहेत, ज्या सबसिडीजमुळं परकीय व्यापाराला नुकसान होऊ शकतं, परकीय व्यापार समान पातळीवर होणार नाही आणि परदेशामधनं आयात होणाऱ्या वस्तूंचा विक्री कमी होऊ शकतोय. या सर्व प्रकारच्या वस्तूंचं नुकसान होणार आहे, हे नुकसान टाळण्यासाठी यावर जे बंधनं असतात त्या बंधनांना आपण काय म्हणतो, ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज नष्ट करणं. आलं लक्षात? आता आपण काय करूया, तिन्ही सबसिडीज शिकून घेऊया. चला, हा चार्ट शिकवण्यामागे माझा मेन उद्देश होता तुम्हाला ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज म्हणजे काय शिकवणं. आणि ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज म्हणजे काय, ज्या अनुदानांमुळे तुमचं परकीय व्यापार नुकसानीत जाऊ शकतं, ज्या अनुदानामुळे तुमचं परकीय व्यापाराला नुकसान होऊ शकतो, एखाद्या देशाचा माल विक्रीमध्ये नुकसान होऊ शकतं, त्या सर्व सबसिडीजला आपण ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज या नावाने ओळखतो. आणि WTOच्या अंतर्गत ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीजवर बंधनं घालावी असं सर्व सदस्य राष्ट्रांचं म्हणणं आहे. क्लिअर? आता चला आपण पाहूया. सगळ्यात अगोदर आपण पाहूया हिरवी सबसिडी, ग्रीन बॉक्स सबसिडी. ग्रीन बॉक्स सबसिडी म्हणजे काय, तर जेव्हा सरकार रिसर्च अँड डेव्हलपमेंट, पायाभूत सुविधा, कृषी विद्यापीठं, रस्ते या सर्व गोष्टींसाठी अनुदान देतं, बरोबर, या सर्व गोष्टींसाठी अनुदान देतं. मग त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आलं कृषीमधलं, त्याचं कृषीमधलं शिक्षण आलं, या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा सबसिडी दिली जाते तेव्हा याला म्हणायचं हिरवी पेटीचं अनुदान किंवा ग्रीन बॉक्स सबसिडी. आता एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे खूप सगळे लोक असतील ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील. तुम्ही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असताना
मला प्रायव्हेट कॉलेजची फीस मला माहीत नाही, मात्र मला स्वतःची फीस माहिती आहे की ज्यावेळेस मी कॉलेजला त्यावेळेस मला फीस होती 2200 रुपये एका सेमिस्टरची. त्यामध्ये नोट्ससुद्धा यायच्या अर्ध्या निम्म्या. म्हणजे माझं अख्खं वर्ष कितीत निघायचं 4000. मला सांगा कोणत्याही प्रोफेशनल कोर्सची फीस 4000 असू शकते का? नाही, कारण तिथं असणारा खर्च, ते असणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप महाग आहे. मग या ठिकाणी ही फीस एवढी कमी का असणार आहे? कारण त्याचा वरचा जो खर्च आहे हा सर्वच्या सर्व खर्च सरकार स्वतः उचलत होतं. म्हणजे थोडक्यात कृषीमधल्या शिक्षणाला सरकार काय करायचं? सबसिडी द्यायचं. ॲग्रिकल्चरल एज्युकेशनला सरकार काय करायचं? सबसिडी द्यायचं. महाराष्ट्रामध्ये सध्या 4 कृषी विद्यापीठं आहेत. महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठं आहेत म्हणून महाराष्ट्रामधील अन्नधान्य स्वस्त आहे का? नाही, बिलकुल नाही. बरोबर. किंवा महाराष्ट्रामध्ये आता काय झालंय, प्रत्येक गावागावात रस्ता जातोय म्हणून महाराष्ट्रामधील अन्नधान्य स्वस्त झालेलं आहे का? नाही. मला सांगा या सर्व ज्या सबसिडीज आहेत, बरोबर आहे, रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर दिलं जाणार अनुदान, पायाभूत सुविधांसाठी दिलं जाणार अनुदान, कृषी विद्यापीठांसाठी दिलं जाणार अनुदान, रस्त्यांसाठी दिलं जाणार अनुदान, किंवा ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजिकल मॅनेजमेंट एजन्सी आत्मा, तुम्ही नाव ऐकलं असेल, किंवा KVK, बरोबर आहे, कृषी विज्ञान केंद्र, या सर्व जे घटक आहेत, या सर्व घटक जे सरकार स्वतःच्या पैशानं चालवतं, खूप स्वस्तात चालवतं, तर या सर्व गोष्टींवर सरकारनं खर्च केल्यामुळं आपल्या महाराष्ट्रामधील ज्या अन्नधान्याच्या वस्तू आहेत त्या स्वस्त झालेल्या आहेत का? नाही झालेल्या. यांचा परकीय व्यापारावर खूप कमी परिणाम होतो. ग्रीन बॉक्स सबसिडीजचा परकीय व्यापारावर अत्यंत कमी परिणाम होतो. मग मला सांगा ज्या सबसिडीजचा परकीय व्यापारावर खूप जास्त परिणाम होत नाहीये त्या सबसिडीजवर बंधनं टाकणं योग्य आहे का? अयोग्य आहे? अयोग्य आहे. म्हणजे तुमचं ॲग्रिकल्चरचं शिक्षण महाग करा हे कोणताही देश आपल्याला नाही सांगू शकत. का? कारण ॲग्रिकल्चरचं शिक्षण स्वस्त ठेवल्यामुळं त्यांच्या कोणत्याही वस्तूच्या परकीय व्यापाराला भारतामध्ये नुकसान पोचत नाही. त्यामुळे काय, ॲग्रिकल्चरचं शिक्षण महाग का करायचंय? आलं लक्षात? तर इथं लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चर या सर्व जी हिरवी पेटी आहे ग्रीन बॉक्स सबसिडी, यामुळं परकीय व्यापाराला हानी पोचत नाही. म्हणजे काय, ग्रीन बॉक्स सबसिडी ही ट्रेड डिस्टॉर्टिंग नाही. लक्षात ठेवा, ग्रीन बॉक्स सबसिडी ही काय, ही ट्रेड डिस्टॉर्टिंग नाही आणि यामुळं याच्यावर बंधनं नाहीत. ग्रीन बॉक्स सबसिडीवरती बंधनं नाहीत. इथं काय लक्षात ठेवायचं, ग्रीन बॉक्स सबसिडी हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत, यांच्यामुळे व्यापाराला हानी पोचत नाही, म्हणजेच हे ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज नाहीत, यामुळे यांच्यावरती बंधनं नाहीत, हे लक्षात ठेवा. पहिलं काय, ग्रीन बॉक्स सबसिडी. त्यानंतर दुसरा प्रकार तो आहे नाही, अगोदर ब्लू बॉक्स सबसिडी सांगतो. दुसरा आहे ब्लू बॉक्स सबसिडी. ॲक्च्युली ब्लू बॉक्स सबसिडी ही भारतामध्ये दिली जात नाही. ही कुठं दिली जाते? ही परकीय राष्ट्रांमध्ये दिली जाते, श्रीमंत राष्ट्रांमध्ये दिली जाते. नॉर्मली तुम्ही जर समजा कधी दिल्लीकडे जाल तर दिल्लीकडे जाताना तुमच्या लक्षात येईल की जे गव्हाचे आणि भाताचे शेत आहेत, बरोबर आहे, हे शेत खोदत गेलेत आणि काही काही शेत एवढे खोल गेले की त्या ठिकाणी असं खूप मोठं घरा एवढ्या भिंती मोठ्या आहेत. मग हे सगळं त्यांनी ते का खोदलेलं आहे? ते त्यामागचं कारण आहे, दरवर्षी जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पीक घेता तेव्हा त्या जमिनीमधले जे न्यूट्रिएंट्स असतात, जमिनीचा जो कस असतो हा कस नष्ट होतो. त्या जमिनीमधले न्यूट्रिएंट ते प्लांट ॲब्झॉर्ब करतात आणि मग त्या जमिनीची सुपीकता, जमिनीची फर्टिलिटी कमी होते. यामुळे नॉर्मली नियम काय आहे, तुम्ही 1-2 वर्ष पीक घेतल्यानंतर एखाद्या वर्षी जमीन पडक ठेवायला हवी. 6-7 महिने तरी जमीन पडीक ठेवायला हवी, जेणेकरून त्या ठिकाणी पाऊस पडेल, पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी सगळे पिकं येतील, बाकीचं तणसुद्धा येईल. या तणामधनं काही तण नायट्रोजन फर्टिलायझेशन करणारे असतात आणि त्यामध्ये जमिनीची सुपीकता परत भरून निघेल, मग तुम्ही त्यावर पीक घ्यायला हवं. मात्र भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे आणि भारताची लोकसंख्या शेतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे की जर समजा एखाद्या वर्षी त्यांनी त्या शेतामध्ये पीक घेतलं नाही तर तात्काळ त्या वर्षी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये, गरीब देशामध्ये, विकसनशील देशामध्ये आपण कोणत्याही पद्धतीनं जमीन पडीक ठेवणं आपल्याला परवडणारं नाही. आपल्याला जमिनीमध्ये पीक घ्यावंच लागणार आहे, आपल्याला जमिनीत पीक घ्यावं लागणार आहे. याच्या उलट काय आहे, जे परदेशी राष्ट्र आहेत, परकीय राष्ट्र आहेत, पश्चिमी युरोपीय राष्ट्र आहेत, ज्या देशामध्ये जमिनीवर खूप मोठा ताण नाही आहे, ज्यामध्ये इंडस्ट्री असेल किंवा बाकीचे घटक असेल, यानुसार एम्प्लॉयमेंट चांगली असते, त्या ठिकाणी सरकार त्यांच्या शेतकऱ्यांना काय करतं, जमिनीची सुपीकता वाढावी, जमिनीचा कस भरून निघावा, यासाठी सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कॅशमध्ये पैसे देतं. म्हणजे सरकार म्हणतं की समजा या जमिनीत तुम्ही पिकवल्यामुळं तुम्हाला वर्षाला 1 लाख रुपये मिळणार होते ना, तर आम्ही तुम्हाला काय करू, 50,000 रुपये देऊ.
मात्र तुमच्यावर बंधन काय असेल, तुम्ही जमीन पडीक ठेवावी जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढेल, त्या ठिकाणी पर्यावरणाचं संरक्षण होईल आणि जमीन जी नापीक होण्याचं प्रमाण वाढणार आहे ते कमी होईल. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा सरकारकडनं शेतकऱ्यांना त्यांनी त्यांच्या जमिनी पडीक ठेवाव्या यासाठी कॅश स्वरूपात पेमेंट दिलं जातं, त्याला ब्ल्यू बॉक्स सबसिडी असं म्हणलं जातं. पर्यावरण संरक्षणासाठी शेतकऱ्यांना डायरेक्ट कॅश पेमेंट करणं याला ब्ल्यू बॉक्स सबसिडी असं म्हणतात. मला सांगा, शेतकऱ्यांना डायरेक्ट कॅश पेमेंट केलंय यामुळे परकीय व्यापारावर काय परिणाम होणार आहे? काहीच नाही होणार आहे ना, काहीही परिणाम होणार नाहीये. का परिणाम होणार नाहीये? कारण त्या ठिकाणी उत्पादनच होणार नाही. तेव्हा जे उत्पादनाचा माल आलेला आहे या मालाच्या काय किमती असतील, याचा परकीय व्यापारावर काय परिणाम होईल, याचा कुठेही काहीही सुतोवाच होणार नाहीये. आणि यामुळे काय आहे की ब्ल्यू बॉक्स सबसिडीज या ट्रेड डिस्टॉर्ट करत नाहीत, यामुळं यांच्यावरती परत लक्षात ठेवा बंधनं नाहीत. ब्लू बॉक्स सबसिडीज काय या ट्रेड डिस्टॉर्ट करत नाहीत, यामुळे या ब्लू बॉक्स सबसिडीजवर कोणत्याही प्रकारची बंधनं नाहीत, लक्षात ठेवा. ग्रीन बॉक्स सबसिडी, ब्लू बॉक्स सबसिडी, बरोबर आहे. ग्रीन बॉक्स आणि ब्लू बॉक्स सबसिडीजवर बंधनं नाहीत किंवा जरी बंधनं असली तरी खूप नगण्य आहेत. का तर परत एक वाक्य खूप महत्त्वाचं सांगतो जे परमनंटली लक्षात ठेवा. ब्लू बॉक्स सबसिडी आणि ग्रीन बॉक्स सबसिडी या दोन्ही सबसिडीजमुळं तुमचा परकीय व्यापाराला हानी पोचत नाही, परकीय व्यापार डिस्टॉर्ट होत नाही. यामुळे ब्ल्यू बॉक्स आणि ग्रीन बॉक्स या दोन्ही सबसिडीजवर बंधनं नाहीत. क्लिअर. आता आपण पाहूया पुढची महत्त्वाची, ती आहे अंबर बॉक्स सबसिडी. याला आपण काय म्हणतो? नारंगी पेटी अंबर बॉक्स. अंबर म्हणजे तुम्ही पहा, जेव्हा तुम्ही सिग्नलला असता बघा, रेड म्हणजे काय, तुम्ही कम्प्लिटली थांबायचंय. आणि अंबर म्हणजे काय की तुम्ही आता हळूहळू तुमची स्पीड कमी करा. का तर रेड सिग्नल पडणार आहे आणि तुमचा समोरचा रस्ता बंद होणार आहे. तेव्हा तुम्ही काय करा, तुम्ही हळूहळू आता काय करा, अंबर कलरकडे जाऊन तुम्ही तुमचा तिकडं समोरचं जाणं थांबवा. याला म्हणायचं अंबर बॉक्स सबसिडी. मग अंबर बॉक्स सबसिडीमध्ये काय येतं पहा. यामध्ये येतं फूड फर्टिलायझर फ्युएल. फूड फर्टिलायझर फ्युएल. आता फर्टिलायझर आणि इंधन ह्या दोन तर तुम्हाला सोपं, हे तुम्हाला कळलं. म्हणजे जर समजा सरकारकडनं शेतकऱ्यांना फर्टिलायझर आणि इंधन स्वस्तात मिळालं तर ऑटोमॅटिकली त्यांचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होईल. आणि जर त्यांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली तर ऑटोमॅटिकली काय होईल, त्या ठिकाणी त्यांचा माल स्वस्तात विकला जाईल आणि परदेशी वस्तूच्या कंपॅरिझनमध्ये भारतीय व्यक्तींचं अन्नधान्य जास्त विकलं जाईल. आणि भारतीय अन्नधान्य जास्त विकलं गेलं तर परदेशी व्यापाराला हानी पोचल. यामुळे या कशा आहेत लक्षात ठेवा, अंबर बॉक्स या ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज आहेत आणि यांच्यावरती मर्यादा आहे. यांच्यावरती काय आहेत? मर्यादा आहे. अंबर बॉक्स सबसिडीज या ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज आहेत, यांच्यामुळे परकीय व्यापाराला हानी पोचते. यामुळे अंबर बॉक्स सबसिडीजवर मर्यादा आहेत, त्यांच्यावरती बंधन आहे. मला इथं हा फूड सबसिडी म्हणजे काय कळलं नाही. हे का आलं असेल तर मी तुम्हाला फूड सबसिडी म्हणजे काय शिकवणार आहे. चला आपण एक एक्झाम्पल घ्या, थोडे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. समजा इमॅजिन करा, हा भारत आहे आणि या बाजूला अमेरिका आहे, बरोबर. तुम्हाला आणखीन एक भारतामध्ये एक महत्त्वाची योजना माहीत असेल बघा, तुम्ही नाव ऐकलं असेल. काय आहे नाव? NFSM. काय आहे NFSMचं काय फुल फॉर्म आहे? आठवा, लॉजिक लावा. काय असू शकतं? NFSMचा फुल फॉर्म काय असू शकतो? नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, अन्न सुरक्षा मिशन. आता एक इमॅजिन करूया, समजा भारतामध्ये टोटल 10 कस्टमर्स आहेत, 2 2 2 2 आणि 2. भारतामध्ये समजा टोटल काय आहेत? 10 कस्टमर्स आहेत, बरोबर आहे. आणि इथं लेटेस्ट से 5 व्यापारी आहेत, किंवा मी उलटं करतो थोडंसं. भारतामध्ये A, त्यानंतर B, C, D, E असे 5 व्यापारी आहेत, बरोबर आहे. आणि या 5 व्यापाऱ्यांमध्ये टोटल काय आहे? लेटेस्ट से 100 आपल्या इथं कस्टमर्स आहेत. किती? 100 टोटल कस्टमर्स आहेत, 100. आता या 100 पैकी 20 लोक असे आहेत जे अत्यंत हाय क्वालिटीचं फूड वापरतात. त्यानंतर 20 लोक असे आहेत जे मीडियम, त्यानंतर 20 लोक असे जे नॉर्मल, त्यानंतर इथं 20 लोक साधारणपणे 10 लोक एकदम लो क्वालिटीचं फूड वापरतात. हायरार्की आहे, कोण काय वापरतं. आणि जे बेचोक 8 80 10 90 किती उरले? 10. आणि जे 10 लोक आहेत, किती? बाकीचे 10 लोक आहेत, हे काय करतात? अमेरिकेमधनं आयात झालेलं अन्नधान्य खातात. मी थोडं चेंज करतो.
बाकीचे जे 10 लोक आहेत, हे 10 लोक काय करतात, हे 10 लोक अमेरिकेतनं आयात केलेलं अन्न कंझ्युम करतात. अमेरिकेत हा नॉर्मल सिनॅरिओ आहे. हे सगळं चांगलं चाललेलं आहे. आता काय झालं, समजा भारत सरकारनं आपल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्य विकत घेतलं आणि हे विकत घेतलेलं अन्नधान्य त्यांनी काय केलं, आपल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमध्ये स्टोअर केलं आणि मग त्यांनी काय केलं, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनच्या अंतर्गत भारतामधील समजा हे जे खालचे 30 लोक आहेत, या 30 लोकांना अन्नधान्य फुकट किंवा खूप माफक दरात वाटलं. म्हणजे काय, 3 रुपये किलो गहू, 2 रुपये किलो तांदूळ, त्यानंतर 5 रुपये किलो चना, हरभरा, हे जे काय असेल ते. म्हणजे काय झालं, हे जे 30 लोक आहेत, या 30 लोकांना फूड सबसिडी मिळाली. फूड सबसिडी म्हणजे काय, अन्नाचं अनुदान मिळालं. काय झालं, अन्नाचं अनुदान मिळालं आणि यांनी काय केलं, ते अन्नधान्य स्वस्तामध्ये विकत घेतलं. म्हणजे मला सांगा, अगोदर जे 90 लोक या 5 व्यापाऱ्यांमध्ये डिवाइड झाले होते, या 90 लोकांपैकी 30 लोक यांना सरकारनं फुकट अन्नधान्य दिलं. मग यांना फुकट मिळालं म्हणजे ही लोक काय झाली, ही लोक मार्केटच्या बाहेर गेली. बरोबर, ही लोक या 5 व्यापाऱ्यांकडनं अन्नधान्य विकत घेणार नाहीयेत, ही लोक मार्केटच्या बाहेर गेली. आता काय झालं, अगोदर 5 व्यापाऱ्यांमध्ये किती लोकांसाठी कॉम्पिटिशन होतं, 90 लोकांसाठी कॉम्पिटिशन होतं. आता काय झालं, आता या 5 व्यापाऱ्यांमध्ये 60 लोकांसाठी कॉम्पिटिशन आहे. 5 व्यापाऱ्यांमध्ये 60 कस्टमर्ससाठी, 60 कंझ्युमरसाठी कॉम्पिटिशन आहे. मग काय झालं, हे खालचे जे डी आणि ई नावाचे व्यापारी आहेत, यांनी काय केलं, यांनी सीची क्वालिटी चेक केली, सीची क्वालिटी, आणि त्यांनी काय केलं, सीच्या क्वालिटीचं अन्नधान्य द्यायला सुरू केलं, पण कमी किमतीमध्ये. मग हे 20 लोक काय झाले, यांना सीच्या क्वालिटीचं अन्नधान्य जर डी आणि ई कडनं मिळत असेल तर यांनी काय केलं, यांनी ऑटोमॅटिकली स्वतःचा मोर्चा कुठं शिफ्ट केला, यांनी डी आणि ई कडे स्वतःचा मोर्चा शिफ्ट केला. मग आता इथं काय झालं, ऑटोमॅटिकली या सीचे कस्टमर गायब झाले. मग सीनं काय केलं, सीनं बीचे कस्टमर कंझ्युम करायला सुरू केले, बीनं एचे कस्टमर कंझ्युम करायला सुरू केले. ए काय, ए हा भारताचा सगळ्यात भारी फूडचा मॅन्युफॅक्चर आहे, जो अमेरिकेच्या क्वालिटीचं अन्नधान्य बनवतो. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात मोठं काय झालं, एचे कस्टमर बंद झाले. का, कारण पहा, डी आणि ई काय करतायत, सीच्या क्वालिटीचं अन्नधान्य 20 लोकांना देत आहेत, 20 लोकांनी यांच्याकडनं अन्नधान्य घेतलं. मग सीनं काय केलं, बीच्या क्वालिटीचं अन्नधान्य 20 लोकांना द्यायला सुरू केलं, या 20 लोकांनी सी कडनं अन्नधान्य घ्यायला सुरू केलं. म्हणजे बी कडं हे 20 लोक आले, एला कस्टमर्स उरले नाही. का, कारण ए ज्या क्वालिटीचं अन्नधान्य द्यायचा कमी किमतीमध्ये, ते सेम क्वालिटीचं अन्नधान्य बीनं द्यायला सुरू केलंय, एचे कस्टमर बेस गायब झाला. मग एनं काय केलं, अमेरिका ज्या क्वालिटीचं अन्नधान्य देते त्या क्वालिटीचं किंवा त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं अन्नधान्य, कारण मग शेवटी तुम्हाला बिझनेस करायचा, तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला मशीन्स आणाव्या लागतील, त्या प्रकारचं टेक्नॉलॉजी आणावं लागेल, मॅन्युफॅक्चरिंग करावं लागेल आणि तुम्हाला त्या पद्धतीनं अन्नधान्य बनवावं लागेल. एनं काय केलं, एनं अमेरिकेच्या क्वालिटीचं अन्नधान्य द्यायला सुरू केलं. हे 10 लोक जे अमेरिकेतील अन्नधान्य खात होते, त्यांना जर डोमेस्टिक अन्नधान्य कमी किमतीमध्ये आणि अमेरिकेच्या क्वालिटीचं तेवढ्या स्पेसिफिकेशनचं मिळत असेल, तर ही 10 लोक कोणाकडनं घेणार, ए कडनं घेणार. मग मला सांगा, जर 10 लोकांनी भारतीय कंपनी ए कडनं अन्नधान्य घ्यायला सुरू केलं, तर मग अमेरिकेचं अन्नधान्य विकलं जाणार नाही. म्हणजे मला सांगा, भारत सरकारने दिलेल्या फूड सबसिडीमुळे भारतानं वरती काय केलंय का, काही केलेलं नाहीये. भारतानं वरती कशालाही, कोणत्याही स्ट्रक्चरला कोणत्याही पद्धतीनं डिस्टर्ब केलेलं नाहीये. भारतानं सर्व गोष्टी आहेत तशाच आहेत त्या ठिकाणी ॲज इट इज मेंटेन केलेल्या आहेत. फक्त भारताने लोअर स्टार्टामध्ये सबसिडी दिल्यामुळं या कंझ्युमरसाठी जी स्पर्धा निर्माण झाली, यामधनं अमेरिकेला नुकसान झालं आणि अमेरिकेचं अन्नधान्य विकलं गेलं नाही. म्हणजे इथं काय झालं, इथं ट्रेड ऑटोमॅटिकली डिस्टॉर्शन झालं, परकीय व्यापाराला हानी पोचली. इथं काय झालं, ट्रेड डिस्टॉर्शन झालं, परकीय व्यापाराला हानी पोचली. आणि लक्षात, यामुळे फूड सबसिडीवर काय असावं, बंधनं असावीत. फूड, फर्टिलायझर, फ्युएल. आता तुम्हाला मला अपेक्षा आहे की ट्रेड डिस्टॉर्शन म्हणजे काय खूप चांगलं कळलं असेल. लक्षात ठेवा, इथं परत एक सांग, नारंगी पेटी, अंबर बॉक्स सबसिडीज, ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज, बाजारातील किमतींवरील परिणाम होतो, फूड सबसिडी, फर्टिलायझर सबसिडी, फ्युएल सबसिडी. विकसित देश आणि विकसनशील देश, त्या काय, विकसित देशांनी जास्त सबसिडी कमी करावी विकसनशील देशांपेक्षा, यांच्यावरती मर्यादा आहेत. याला आपण काय म्हणतो, ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज असं म्हणतो. काय म्हणतो, ट्रेड डिस्टॉर्टिंग सबसिडीज असं म्हणतो. त्यानंतर निळी पेटी आपण पाहितलं आहे. निर्यात अनुदान, हा एकदम सोपा कन्सेप्ट आहे. निर्यात अनुदान म्हणजे काय,
भारतामधला शेतमाल जर आपण परदेशामध्ये निर्यात करायची असेल तर परदेशामध्ये निर्यात करताना त्या भारतीय शेतमालावर जे अनुदान दिलं जातं, ज्यामुळे भारतीय शेतमाल स्वस्त होतो, त्याला आपण काय म्हणायचं, निर्यात अनुदान म्हणायचं. तर या निर्यात अनुदानावर सुद्धा बंधनं घालावी असं ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचं म्हणणं आहे. कारण जर निर्यातीचं अनुदान कमी केलं तर ऑटोमॅटिकली कॉम्पिटिटिव्ह प्राईस असेल आणि भारतीय वस्तूला परदेशी कंपनीच्या वस्तूसोबत कॉम्पिटिशन करून त्या ठिकाणी वस्तू विकावी लागेल. याला आपण ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचं निर्यात अनुदान असं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा आहे मार्केट ॲक्सेस. तुमच्या शेतमालाला मार्केट ॲक्सेस द्या. मार्केट ॲक्सेस द्या म्हणजे काय? मार्केट ॲक्सेस तर सगळेच देतात की. अमेरिकेमध्ये तुमच्या देशामधनं बनलेला शेतमाल विक्री करत असताना अमेरिका कोणत्याही प्रकारचं बंधन टाकत नाही. अमेरिका म्हणत नाही की तुमचा माल आमच्याकडे विक्रीसाठी आणू नका किंवा आमकं ढमकं. अमेरिका काय म्हणत नाही. फक्त अमेरिका काय म्हणते? अमेरिका म्हणते तुम्ही ज्या प्रदेशामधनं हा माल आणलाय तिथं इंटरकास्ट मॅरेज केलं तर तुम्ही लोक मारून टाकता, तुम्ही मानवाधिकारांचं उल्लंघन करता, म्हणून तुमचा माल घेणार नाही. म्हणजे आपल्या शेतमालाला अमेरिका असेल, कॅनडा असेल, युरोपियन युनियन असेल, या ठिकाणी ॲक्सेस देत असताना ते कोणते बॅरियर वापरतात? ते नॉन टॅरिफ बॅरियर्स वापरतात. काय करतात? ते नॉन टॅरिफ बॅरियर्स वापरतात. तर WTOचं काय म्हणणं आहे? सर्व सदस्य राष्ट्रांनी हे जे नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत हे रद्द करावे आणि यांचं काय करावं? यांचं टॅरिफिकेशन करावं. म्हणजे तुम्ही क्लिअर सांगा, मानवाधिकारांचं उल्लंघन होत असेल तर एवढा टॅक्स, बालमजुरी असेल तर एवढा टॅक्स, जेंडर इनइक्वॅलिटी असेल तर एवढा टॅक्स, हे तुम्ही क्लिअर कट मेन्शन करा. मात्र प्रत्येक वेळेस तुम्ही त्या ठिकाणी हे सांगत असताना तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं आम्हाला नॉन टॅरिफ बॅरियर्स वापरून जर तुम्ही त्या ठिकाणी हे करत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. सो हा तिसरा आहे मार्केट ॲक्सेस. म्हणजे काय? नॉन टॅरिफ बॅरियर्सचा वापर करण्यात यावा. नॉन टॅरिफ बॅरियर्स. क्लिअर? सो काय, नॉन टॅरिफ बॅरियरचा वापर टाळावा, त्यांचं टॅरिफिकेशन करावं, हे यांचं महत्त्वाचं उद्देश आहे. हा यांचा महत्त्वाचं म्हणणं आहे. राहील लक्षात? याला म्हणायचं टॅरिफिकेशन. ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचे 3 महत्त्वाचे पिलर्स आहेत. सगळ्यात पहिला आहे डोमेस्टिक सपोर्ट, दुसरा आहे निर्यातीवर दिलं जाणारं अनुदान, तिसरा आहे मार्केट ॲक्सेस. डोमेस्टिक सपोर्टमध्ये 3 प्रकारच्या सबसिडीज आहेत: ब्लू बॉक्स सबसिडी, अंबर बॉक्स सबसिडी आणि ग्रीन बॉक्स सबसिडी. मग यापैकी फक्त कुणावर बंधनं आहेत? अंबर बॉक्स सबसिडीवर बंधन आहेत, जे कमीत कमी केले जावे असं त्यांचं म्हणणं आहे. क्लिअर? आणि मार्केट ॲक्सेस आणि दुसरं आहे निर्यात अनुदान. त्यामध्ये लक्षात ठेवा, मार्केट ॲक्सेसमध्ये जे सर्व नॉन टॅरिफ बॅरियर्स वापरून तुम्ही परदेशातील शेतमालाला अडवण्याचा प्रयत्न करता, हा न अडवता तुम्ही त्यांचं टॅरिफिकेशन करावं. त्या ठिकाणी तुम्ही त्या नॉन टॅरिफ बॅरियर्सला टॅरिफमध्ये कन्वर्ट करावं, टॅक्सेसमध्ये कन्वर्ट करावं, तुम्ही किती फीज घेणार आहे ते सांगावं. मात्र येणाऱ्या शेतमालाला तुम्ही अडवता कामा नये, हे याचं महत्त्वाचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी हा आपला ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचा टॉपिक संपला. थोडा महत्त्वाचा, थोडा इंटरेस्टिंग आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही नवीन वर्षात लवकरात लवकर पास व्हावं ही अपेक्षा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.